सत्यशोधक प्रबोधन महासभा आयोजित सांगावा निरुतीच्या लेकींचा या व्याख्यानमालेतील तिसऱ्या मालेतील दुसऱ्या सत्राचे विचारपुष्प गुंफणार आहेत डॉक्टर लता प्रतिभा मधुकर. डॉक्टर लता प्रतिभा मधुकर या बहुजन स्त्रीवादी समीक्षक, लेखिका, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, संशोधक आणि प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या आवारगी सांस्कृतिक युवा मंच, स्त्री कथी फुले आंबेडकरी लेखिका मंच, ओबीसी महिला परिषद 2025च्या संस्थापक आहेत. कोरोना काळात बहुजन संवाद चॅनल, भूमिकन्या व यूट्यूबवरील लता PM शो याच्या संचालक व संस्थापक पत्रकार आहेत. 8 मार्च 1975 मध्ये झालेल्या पहिल्या स्वायत्त स्त्री मुक्ती आंदोलनाच्या आयोजकांपैकी एक त्या आहेत. छात्र युवा संघर्ष वाहिनी नागपूर 1978, 1979 BJ पत्रकारिता डिग्री, MA मराठी साहित्य नागपूर विद्यापीठ 1981, त्यात सुवर्ण पदक प्राप्त. स्त्री चळवळ, विषमता निर्मूलन आणि फुले आंबेडकरवादी चळवळीत सक्रिय. गेल्या 50 वर्षात मुक्त पत्रकारिता, लिंगभाव व जनवकालत प्रशिक्षक म्हणून लताताईंनी कार्य केलं आहे. युग प्रवर्तनाचे साक्षीदार, संशोधन ग्रंथ, अग्नी फुलांची गाणी, गीत संग्रह, 28 पथनाट्य लेखन, मनाच्या कोपऱ्यात तिच्यासाठी, कथा संग्रह व विकासाचे समाजशास्त्र अनुवादित अशी काही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे लेखन विविध मराठी, हिंदी, इंग्रजी संशोधन पत्रिकांमध्ये प्रकाशित झाले आहे. महिला हिंसाचार विरोधी कायदे आणणाऱ्या प्रमुख स्त्रीवादी नेतृत्वापैकी त्या एक आहेत. त्यांनी नर्मदा बचाव आंदोलनात 12 वर्षे संयोजक म्हणून तर NAPMची राष्ट्रीय समन्वयक म्हणून कार्य पाहिले. दक्षिण आशियाई देशांमध्ये जनवकालत व लिंगभाव विषयक प्रशिक्षक, स्त्री अध्ययन केंद्र SNDT विद्यापीठात काही काळ कार्यरत. डॉक्टर लता या एकल शेतकरी महिला संदर्भात अभ्यास, विस्थापन आणि स्त्रिया, पर्यावरण इत्यादी संदर्भातील संशोधनात अग्रेसर आहेत. त्यांनी TISS हैदराबाद येथून वुमेन स्टडीज विषयात PhD केली आहे. त्यांचे स्वागत आणि मांडणीबद्दल आभार. जिंदाबाद साथींनो. जय सत्यशोधक, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय शाहू, जय भीम, उलगुलान हुल जोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम. आज नवरात्रीच्या निमित्ताने सत्यशोधक प्रबोधन महासभेने मला निरुतीच्या लेकीचा सांगावा पाठवला. प्रतिमा परदेशी यांचा जो निरोप आला त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण बोलायचं. नवरात्राच्या निमित्ताने आपण सगळेजण एका वेगळ्या आजच्या पर्वात आहोत, जिथे धर्मांधता आणि जमातवादी लोक उन्मादाने हे सण साजरे करतात आहेत. त्याच्यातला अर्थ निघून गेला आहे. त्या अर्थाला पुनर्जीवित करायचं आणि त्या अर्थाचं संपूर्ण म्हणजे पुनर्जीवित करत असताना त्याचं पुनरुत्थान करायचं. ज्या खऱ्या नायिका आहेत त्यांना समोर आणायचं. हा जो बहुजन प्रयत्न आहे, या बहुजन प्रयत्नाचं मी खूप मनापासून स्वागत करते. खरं तर बहुजन शब्दाचा अर्थ की बहुजन स्त्रीवादमध्ये 2 शब्द आहेत. एक आहे बहुजन आणि दुसरा आहे स्त्रीवाद. चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय सुखाय देव मनुस्सानम देसेथ भिक्कवे धम्मम आदि कल्याण म्हणजे कल्याण परियोसान कल्याणम सार्थम सभ्य जन्म केवल परिपुण्य परिशुद्धम ब्रह्मचर्यम पकासेथ. हे जे पाली वचन आहे हे बुद्धांनी जेव्हा भिक्खू आणि भिक्खूंनी चारिका करायला प्रवचन द्यायला जाणार. आज मी प्रवचन द्यायला तुमच्याकडे आलेली आहे. तर ज्या चारिका आहेत त्या चारिकांपैकीच एक आहे असं समजा. त्यांनी सांगितलं की कुणासाठी तुम्हाला काम करायचे, तर तुम्हाला बहुजनांच्या हितासाठी, कल्याणासाठी काम करायचे. प्रारंभ, मध्य आणि शेवटही कल्याणकारी असेल अशा धर्माची माहिती तुम्हाला लोकांना सांगायचे आणि अशा धर्माचा तुम्हाला प्रचार करायचा आहे, अशा विचारांचा तुम्हाला प्रचार करायचा आहे. तर हे जे विचार आहेत हे लोककल्याणकारी विचार. आपल्या लक्षात असं येईल की आपण शिवाजीराजांना म्हणतो रयतेचा राजा, कल्याणकारी राजा. कल्याण हा शब्द पण खूप
सुंदर पद्धतीने बुद्ध धर्मातून आपल्याला, जैन धर्मातून आपल्याला कळतो. आपल्या लक्षात असं येतं की 3500 वर्षापूर्वी ज्या वेळेला हा जो काळ होता भगवान बुद्धांचा किंवा भगवान महावीरांचा, त्या काळामध्ये खरं तर आजच्याही पेक्षा मोठ्या प्रमाणावर स्त्रिया रस्त्यावर येऊन त्यांनी घरदार सोडलं होतं आणि धम्म घेतल्यानंतर चारिका बनून प्रवचनं करायला सुरुवात केली. असा एकीकडे थेरीगाथांमधून दिसणारा थेरींचा काळ दिसतो, तर दुसरीकडे जवळपास 18,000 श्रामणेर स्त्रिया या भगवान महावीरांनी दिलेल्या उद्देशानुसार श्रमणी होऊन, साध्वी होऊन फिरू लागल्या होत्या. असा तो काळ, आणि त्यांनी आपली कुटुंब सोडली होती. आज जर एखादी स्त्री कुटुंब सोडून आपल्या स्वतःच्यासाठी अभ्यास करायला जरी बाहेर पडली, एखादी PhD करायला बाहेर पडली, तर तिला आपण किती बोलतो, आणि त्यावेळेला त्यांना म्हटलं जातं की तुम्ही स्त्रीवादी स्त्रिया आहात, फेमिनिस्ट आहात आणि तुम्ही घरं तोडता. तर खरं तर या देशामध्ये जर श्रामणेर स्त्रिया, भिक्खुणी यांना बघितलं तर त्यांनी घरं सोडून, घरदार सगळं बाजूला टाकून त्या स्वतः अतिशय व्रतस्थ होऊन चारिका किंवा साध्वी झालेल्या आहेत. संसार करत असताना पण अशा स्त्रिया थेरी झालेल्या आहेत. तर हे त्यांना स्वातंत्र्य होतं. असा स्वातंत्र्याचा काळ ज्यांनी उपभोगला, आणि अशा स्वातंत्र्याच्या काळापूर्वी या देशामध्ये सिंधू संस्कृती होती, जिथे गणराज्यांच्या राण्या होत्या, मातृका होत्या. त्यांच्याचपैकी सगळ्यात आदिम स्त्री जिला आपण म्हणतो, आदिम राणी निरुती, ती निरुती जिच्याबद्दल खरं तर सनातन्यांनी, ब्राह्मणवादी ग्रंथांनी, मनुस्मृतींनी, वेदांनी, उपनिषदांनी आणि त्याच्यावर आधारलेल्या ब्राह्मण ग्रंथांनी तिला पापाची देवता म्हटलं. पण ही नैऋत्येला असणारी जी देवता आहे, हिच्यापासून संपूर्णतः आपल्या आशिया खंडातली सगळी संतती जन्माला आली, अशा पद्धतीच्याही कथा आहेत. तर आणि आपल्या लक्षात असं येतं की आता मानववंशशास्त्रानुसार सर्वात पहिली स्त्री ही काळी स्त्री होती, आणि तिच्यापासूनच आपल्या सर्वांचा मानववंश तयार झाला. हे आता सत्यही उघडकीला आलेलं आहे. आज जर आपण बघितलं तर या सिंधू संस्कृतीतल्या मातृसत्तेपासून आपला इतिहास सुरू होतो. आपल्याला लक्षात असं येतं की जिथे धर्म आणि संस्कृती नावाची गोष्ट उदयाला येत होती, तेव्हा त्या धर्माला छेद देत धम्म किंवा पंथ अशा पद्धतीने विचार करत नवीन पूर्ण गुलामगिरीच्या विरोधामध्ये प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे आणि स्वतःला स्वयंप्रकाशित होण्याचा अधिकार आहे. त्याला कुणीतरी वरतून काहीतरी द्यायला पाहिजे असं नाही, पण त्यांना त्याच्याकरता जागा केलं पाहिजे की तुझ्यामध्येच ती शक्ती आहे, तू स्वयंप्रकाशित हो, तुझं आधी, मध्य आणि शेवट हा कल्याणकारी झाला पाहिजे. अशा पद्धतीचे विचार पसरवणारी भगवान बुद्धांची असेल, भगवान महावीरांची त्यावेळेला जी विचारसरणी होती, त्या विचारसरणीनी संपूर्णतः सनातनी आणि यज्ञकर्मी जे लोक होते, आणि ज्यांनी फक्त विराट पुरुषाची कल्पना केली आणि पुरुष केंद्री असा संपूर्ण भाग केला होता, त्या पुरुष केंद्री जी रचना आहे, त्या पुरुष केंद्री रचनेनीच संपूर्णतः जातीची पण रचना केली. आपला देश या संपूर्ण जगामध्ये अशा पद्धतीचा देश आहे की जन्माला आल्याबरोबर त्या माणसाला, त्या मुलाला, त्या मुलीला जात चिकटते, आणि तिथे जन्माला आली त्या कुटुंबामध्ये ह्याच्यामध्ये तिचं किंवा तिच्या आईवडिलांचं कुठलंही कर्तृत्व वगैरे नसतं. तर ते ज्या जातीमध्ये पूर्वी जन्माला आलेले आहेत त्या जातीचंच पुढचं चालूच ठेवायचं, आणि ती जात त्यांना चढवल्याबरोबर म्हणजे ब्राह्मण जातीमध्ये कितीही वाईट वृत्तीचा पुरुष, किती वाईट वृत्तीची स्त्री असू दे, पण त्यांना ब्राह्मण आहे म्हणूनचे सगळे अधिकार, आणि त्यांनी ते अशिक्षित असलेत, त्यांना ते कुठल्याही मेरिटमध्ये नसलेत तरीसुद्धा त्यांना खुलं आरक्षण, अशा पद्धतीची जी व्यवस्था आहे, ती जी वर्णवर्चस्वाची व्यवस्था आहे, ही वर्णवर्चस्वाची व्यवस्था या देशामध्ये सुरू झाली. आणि ही जेव्हा सुरू करण्यात आली तेव्हा असं म्हटलं जातं की वेदांचा काळ हाच पहिला काळ आहे, पण वेदांच्या आधी पण तू होतास असं बाबूराव वागुल म्हणतात. तसंच वेदांच्या आधी तू होतीस, आणि वेदांच्या आधी असताना तू शेतीचा शोध लावला, तू बीजाचा शोध लावला, एवढंच नव्हे तर फळांच्या प्रक्रियेचा शोध लावला,
विविध प्राण्यांच्या माती ज्या आहेत त्यांच्यापासून दूध मिळू शकतं, ते बाळाला दिलं जाऊ शकतं, याचा शोध लावला. एवढंच नव्हे तर बाळ आजारी पडलं तर त्या बाळाला आपण आता कुठल्या वनस्पती खाऊ घातल्या तर ते बाळाला किंवा आपल्या घरच्या माणसाला ते उपयोगी पडेल, असं ती ज्या काळामध्ये त्या 4 दिवसांमध्ये घरी राहिली असेल किंवा ती बाळ झाल्यानंतरच्या काळामध्ये प्रसूत झाल्यानंतर घरी राहिली असेल, पण या संपूर्ण घर म्हणजे गुहा असेल, त्या गुफेमध्ये ती राहिली असेल. तेव्हा आज सर्व मानसशास्त्रज्ञ मानववंशशास्त्रज्ञ आपल्याला सांगतात की अशा पद्धतीने ती स्त्री ही आदिम स्त्री जी होती ती टोळी युगातल्या पुरुषापेक्षा खूप पुढचा विचार करून शोधाची जननी आहे. आणि ही शोधाची जननी म्हणजे अनेक शोध तिने लावलेले आहेत. आगीचा शोध लागल्यानंतर त्याच्यावर फक्त मांस शिजवणं आणि या मांस शिजवण्याच्या सगळ्या गोष्टींवर प्रक्रिया करून त्याचं रुचकर अन्न बनवणं, या अनेक गोष्टी स्त्रियांनी केलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर अगदी म्हणजे जेव्हा स्थैर्य यायला लागलं आणि शेती वाढायला लागली त्यावेळेला मातीचे काय काय बनू शकतं, मातीची खेळणी असतील, तिथली चित्र असतील. म्हणजे भीमबेटकाला गेलं की लक्षात येतं की तिथे कोण राहत असेल ना, जास्त वेळ गुहेमध्ये कोण राहत असेल. आणि त्यांनी काढलेली चित्र तर आता लक्षातच येतं की जेव्हा आदिवासी स्त्रिया, वारली स्त्रिया चित्र काढतात, वारली पुरुष चित्र काढतात, त्याच्यामध्ये सर्वात जास्त स्त्रिया चित्र काढतात. तर ह्या चित्रकारितेचा शोध आणि त्यावेळेला त्या चित्रातून जो इतिहास आहे, त्या काळचे जे सगळे लोकांचे व्यवहार होत होते, हे सगळे आपल्याला त्याच्यातून दिसतात. म्हणजे तशा अर्थाने आपण बघितलं तर ह्या इतिहासकार पण आहेत आणि चित्रकार पण आहेत आणि त्यांनी जतन करण्याची परंपरा जी आहे ती आपल्याला स्त्रियांच्या विशेषतः या सगळ्या शेतीशी संबंधित असणाऱ्या, जंगलाशी संबंधित राहणाऱ्या आदिवासी शेतकरी, शेतमजूर स्त्रियांनी नंतरच्याही काळामध्ये जतन करून ठेवलेल्या दिसतात. या साधारणतः बहुजन का मानल्या गेलेल्या आहेत. आता बहुजन शब्दाबद्दलचं आपण म्हटलं तर आपल्या लक्षात असं येतं की एक अभिजन वर्ग आहे आणि एक बहुजन वर्ग आहे. हा जो बहुजन वर्ग आहे हा कोण, तर बुद्धाच्या काळामध्ये शासक आणि शोषक यांचा जो वर्ग आहे त्याच्या ऐवजी जे सगळे आहेत ते बहुजन आहेत. आपल्याला असं दिसतं की बहुजन हिताय बहुजन सुखाय ही घोषणा आपण आपल्या आकाशवाणी केंद्राच्याही तिथे हे घोषवाक्य लिहिलेलं आहे. बहुजन नावानी नंतर जेवढ्या सहकारी चळवळी सुरू झाल्या त्यांचंही बहुजन हिताय बहुजन सुखाय असं घोषवाक्य राहिलं. तर हे बहुजन कोण आहेत? हे बहुजन ज्यांना कुठलेही लाभ मिळाले नाहीत. आहेरे आणि नाहिरे हे जे 2 गट आहेत त्याच्यामध्ये काही जणांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर सगळी साधनसंपत्ती आहे. खरं बहुजनांकडेही साधनसंपत्ती असेल तरी त्या साधनसंपत्तीमधला सगळा वाटा अभिजनांकडे गेल्यानंतर त्याच्यातून त्यांनी निर्मिती केलेल्या, त्यांनी उत्पादित केलेली सगळी साधनं आधी राजाकडे पोचवा. आधी ब्राह्मणाकडे सगळे खारीक बदाम तुम्ही काढलेले आहेत शेतीतून ते सगळे तिथे द्या. तुम्ही काढलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही केलेला शिधा जो आहे तो आधी त्यांना द्या. म्हणजे आधी देण्याची सगळी व्यवस्था, त्याची रचना, त्याचं संपूर्ण साहित्य लिहून ठेवलं आहे आणि त्याच्या आधारावर, त्या साहित्याच्या आधारावर ज्ञानमीमांसेचा अधिकार पण आपल्याकडे घेतला. आणि ज्ञान म्हणजे काय, तर अशा पद्धतीने ब्रह्म हाच सृष्टीचा एक निर्मिक आहे आणि या ब्रह्माच्या भोवतीच सगळं काही फिरतंय. मग हे शूद्र म्हणजे आत्ताचे ओबीसी, आत्ताचे बहुजन. आदिवासी हे स्वतःला ST प्रवर्गामध्ये, कारण शासनाने तसं प्रवर्ग तयार केल्यानंतर आदिवासींचा, पण ओबीसींचा हा जो प्रवर्ग आहे आणि ओबीसी SC ST असं आपण एकत्र धरलं तर ओबीसींमध्ये NT DNT VJNT पण येतात. आणि ओबीसींमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ट्रान्स समुदाय पण येतात आणि अल्पसंख्याकांमधले जेवढे ओबीसी दलित आहेत ते सुद्धा, त्यांना आरक्षण हे ओबीसी प्रवर्गातून मिळतं. म्हणजे हा जो संपूर्ण 52% समूह आहे, हा एवढा मोठा प्रवर्ग असताना, या प्रवर्गाने संपूर्ण साधनं उत्पादनं केली असताना, त्यांनी या देशालाच नव्हे संपूर्ण त्या अगदी सुरुवातीपासून राज्याला महसूल दिलेला आहे. त्यांनी शस्त्र निर्माण केलेली आहेत, त्यांनी विहिरी निर्माण केल्या आहेत, त्यांनी इमारती निर्माण केल्या आहेत, त्यांनी घरं निर्माण केली आहेत, त्यांनी दूध, तूप,
दही सगळं निर्माण केलेलं आहे, त्यांनी विटा बांधलेल्या आहेत, त्यांनी कुंभारकाम केलं आहे, त्यांनी मग घरामध्ये पाणी ठेवण्यासाठी मडकी दिली आहे, शिजवण्यासाठी भांडी दिली आहेत, पितळी काम केलेलं आहे, तांब्याचं काम केलेलं आहे, त्यांनी तुमचे कपडे शिवलेले आहेत, त्यांनी तुमचे कपडे धुतले आहेत, इस्त्री केलेली आहे. असा हा सगळा समाज, त्यांनी तुमच्यासाठी शेती केली आहे, त्यांनी भाज्या आणलेल्या आहेत, त्यांनी मळे फुलवलेले आहेत, त्यांनी पानमळे फुलवलेले आहेत. अशा सर्व जाती ज्या आहेत त्या 18 पगड जातींमध्ये जवळपास सगळा हा जो समाज आहे त्यांनी मात्र विशिष्ट समूहाला जे शासक आणि सत्ताधारी आहेत त्यांना प्रत्येक वेळेला आपलं सगळं जे उत्पन्न नेऊन द्यायचं. आजही शेतकऱ्यांना सगळा माल न्यावा लागतो आणि अजूनही त्यांना मिनिमम समर्थन मूल्य मिळालेलं नाही आणि त्याची लढाई सुरू आहे आणि किसानांविरुद्धच कायदे आहेत. म्हणजे आजही बळीराजाला शोषित केलं जात आहे. असा जो संपूर्ण फुले आंबेडकरी विचार आहे, संपूर्णतः ब्राह्मणवादी सत्ता, ब्राह्मणवादी पितृसत्ता आणि या देशामध्ये रचले गेलेली सगळी मिथक, पुराणं, वेद आणि सनातनी ग्रंथ, मनुस्मृतीसारखे ज्यांच्या आधारावर या देशामध्ये आचारसंहिता ठरवली गेली त्याच्या विरोधामध्ये संविधानाने आपल्याला दिलेले सगळे नागरिक म्हणूनचे हक्क आपण मान्य करतो. अशा संपूर्ण समुदायासाठी जेव्हा आपण लढाई करतो, त्यांचे हक्क मागायला जातो, त्यावेळेला आपण म्हणतो की आपण परिवर्तनाची लढाई करतोय. ज्या वेळेला आपण स्त्रियांच्या हक्कांसाठी लढतो, एक स्त्री म्हणून माझ्यावर होणारी घरातली हिंसा, माझ्यावर होणारी राज्याची हिंसा, माझ्यावर होणारी सैनिकांची हिंसा, याच्याकरता मी संपूर्णतः स्त्री म्हणून त्याचा विरोध करेन, बलात्काराचा विरोध करेन, हुंड्याचा विरोध करेन. हे माझे स्त्री म्हणूनचे प्रश्न झाले. स्त्री म्हणूनचे माझे प्रजननाचे, माझ्या आरोग्याचे प्रश्न म्हणून मी त्याच्याकडे बघेन. हे स्त्री म्हणूनचे प्रश्न झाले आणि या स्त्रियांच्या या प्रश्नाकडे ज्या वेळपासून पितृसत्ता उदयाला आली, पुरुषसत्ता उदया आली, तेव्हापासून विरोध करण्यात आला. म्हणजे आपल्या आईचं, रेणुकेचं शिर कापून टाकणारा परशुराम किती जहाल होता आणि कसा तो त्यांनी पुरुष सत्तेचा उदय परशुरामापासून झाला याचं सुंदर विवेचन महात्मा ज्योतिबा फुले आपल्या ग्रंथात करतात. ब्राह्मणांचे कसबमध्ये लिहितात, गुलामगिरीमध्ये लिहितात, सत्सार खंडामध्ये याची उत्तरं देतात आणि ते म्हणतात, ते सांगतात की सर्व स्त्री पुरुष हो, म्हणजे सर्व स्त्री पुरुष एकत्र यावे अशा पद्धतीची मांडणी करणाऱ्या बहुजन जातीमध्ये जन्माला आलेल्या अशा आणि जेव्हा ब्राह्मण जातीतल्या एकाही पुरुषांनी या धर्माला आव्हान केलं नाही आणि हा धर्मच बदलून टाकला पाहिजे, या पूर्ण मनुस्मृतीमध्ये जे काही सांगितलंय त्याचा आपण पूर्ण धिक्कार केला पाहिजे, तिला स्मशानात गाडून टाकले पाहिजे असं म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा उजेड पसरवला आणि अज्ञानाचा अंधकार दूर केला असं जे आपण म्हणतो. त्यांच्या सोबतीने फातिमा शेख होत्या, सगुणाबाई क्षीरसागर होत्या, सरस्वती गोगंडे होत्या, त्यांना शिकवणाऱ्या सिंथिया फेरार होत्या. तर सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्याच्यातले जेवढे शूद्रातिशूद्र आहेत त्यांनाही सोबत घेतलं, पण ज्या ब्राह्मण स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यांनाही दिला आणि त्यांच्यापैकी एकेला शिक्षिका पण, आणि ज्या विधवा बाईला मूल राहिलेलं आहे अशा काशीबाईचा मुलगा पण दत्तक घेतला आणि ज्या विधवांना मूल राहिलेलं आहे नवरा गेल्यानंतर त्यांच्या लैंगिकतेवर नीतिमत्तेचे आणि नैतिकतेचे असे आरोप करत किंवा त्यांना दुर्लक्षित करत, त्यांना उपेक्षित करत त्यांनी ब्राह्मण समाजासारखं ठेवलं नाही, तर उलट इथे या आणि सुखरूप बाळंत व्हा असं म्हणत जे बालहत्या प्रतिबंध गृह काढलं किंवा प्लेगमध्ये सुद्धा कुठल्याही कोणाची पर्वा न करता ब्राह्मणाच्या घरी प्लेग झाला असेल तर तिथेही घुसून त्या लोकांना खांद्यावर घेऊन धावणारी आणि अस्पृश्याच्या घरी जाऊन पण ते मूल खांद्यावर घेऊन सेवेसाठी धावणारी, यशवंताच्या दवाखान्यामध्ये पोहोचवणारी सावित्री, असं जर आपण रूप बघितलं तर आपल्या लक्षात असं येतं की त्या काळामध्ये जर सावित्री ही जी आपली महानायिका आहे म्हणजे ती अन्यायाचं परिमार्जन करताना ती खूप रचनात्मक असे संपूर्णतः गोष्टी समोर ठेवते. म्हणजे ब्राह्मणवादी अन्यायाला सामोरं जात असताना ती गुंडांशी प्रतिकार करते. ती पण एका सावित्रीने सत्यवानाचा, तिच्या नवऱ्याचा फक्त प्राण वाचवला असेल, पण या सावित्रीने प्लेगमध्ये असंख्य लोकांचे प्राण वाचवले. तर या सावित्रीच्या
संदर्भामध्ये महानायिका म्हणून तिला तिच्या जन्मदिवशी भारतीय स्त्रियांना जो तिने तिच्या त्यांच्या आयुष्यामध्ये उजेड पेरला त्याच्याकरता तिला महानायिका मानलं पाहिजे. तर बहुजन वादानी पहिल्यांदा काय केलं असेल तर हा सगळा जो इतिहास आहे हा बहुजनांचा इतिहास आहे. त्यावेळेला ब्राह्मण किंवा उच्चवर्णीय जातीमधल्या एकही स्त्रीला वाटलं नाही किंवा की आपण मुलींसाठी शाळा काढावी आणि शिक्षिका व्हावी, किंवा एकाही पुरुषाला वाटलं नाही की आपण आपल्या बायकोला किंवा बहिणीला किंवा आईला किंवा आत्याला शिकवावं. आपण आपल्या शेजारचे उस्मानभाई आहेत तर त्यांनाही आपण प्रेरणा द्यावी आणि मग उस्मानभाईंनी आपल्या बहिणीला शिकवावं. अशा पद्धतीने कुठल्याही आपल्याला त्या काळामध्ये ब्राह्मण पुरुषांनी दखल घेतलेली दिसत नाही. ज्यांची नावं घेतली जातात ही सगळी एक लोकहितवादी ज्यांनी निबंध लिहिले त्यांना सोडलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या काळामध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर होते, पण विष्णूशास्त्री चिपळूणकरांचाही जन्म झाला नव्हता. 1848 साली ज्या वेळेला सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबांनी शाळा काढली आणि शिकवायला सुरुवात केली त्यावेळेला पंडिता रमाबाई जन्माला आलेल्या नव्हत्या, गोपाळ गणेश आगरकर जन्माला आले नव्हते, टिळक जन्माला आले नव्हते आणि त्याच्यानंतर खरं तर 25 वर्षांनी आपल्याला रानडे जन्माला आलेले दिसतात. आणि तरी सुद्धा आपल्याला उच्चवर्णीय जातीतल्या आणि उच्च जातीतल्या स्त्रिया वारंवार इतिहास सांगताना बहुजन स्त्रियांनी काय केलं असा प्रश्न विचारतात. आणि ओबीसी स्त्रिया आज मुख्य स्त्रियांच्या चळवळीच्या पटलावरही दिसत नाहीत. तर ओबीसी स्त्रिया म्हणजेच पूर्वीच्या शूद्र अतिशूद्र मानल्या गेलेल्या स्त्रिया आहेत. अतिशूद्रांमध्ये नंतर अतिशूद्र ही कॅटेगरी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्यांच्या ग्रंथात सांगितली. आपल्याला लक्षात असं येतं की त्यांनी असं म्हटलं की पेशवाईनी जो कहर केला किंवा काशी विश्वेश्वराच्या काळामध्ये विद्वांना असं बाहेर फेकून दिलं जायचं आणि जो कहर केला त्यावेळेला महात्मा ज्योतिबा फुले यांनी अतिशूद्रांना जे मल उचलावं लागतं, जी घाण उचलावी लागते, जी प्रेतं उचलावी लागतात, त्यांना गुरांची प्रेतं उचलावी लागतात, हे जे त्यांना आणि चामडं साफ करावं लागतं या सगळ्याचा कळस झाला होता. म्हणून आणि त्या जातींना गावकुसाबाहेर ठेवलं गेलं होतं. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले की आता फक्त शूद्रच राहिले नाहीत तर अतिशूद्रही तयार करण्यात आले. या वर्णव्यवस्थेने या जातीव्यवस्थेने तयार केले आणि हा अतिशूद्र शब्द हा महात्मा फुलेंच्या शब्दकोशातला आहे. मानव हक्क हे शब्द सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंनी बरोबर म्हणजे आपल्या लक्षात असं येतं की 1948 मध्ये युनोची स्थापना आहे. 100 वर्ष आधी मानवी अधिकार हा शब्द आपल्याला फुलेंनी वापरलेला दिसतो. आपल्याला लक्षात येतं 1873 मध्ये जेव्हा गुलामगिरी ग्रंथ लिहिला त्यावेळेला त्यांनी नेटिव्ह कोण तर असे नेटिव्ह जे निग्रोंच्या लढ्याला मदत करतात, त्यांच्या लढाईला मदत करतात. तर त्यावेळेला निग्रो म्हटलं जायचं गुलामांना, काळ्या गुलामांना. आणि या अश्वेत गुलामांना आता आपण आफ्रो अमेरिकन म्हणतो. निग्रो शब्द काढून टाकला गेला आहे, त्यांच्या चळवळीनेच काढला आहे. ते ब्लॅक पॅन्थर म्हणून उदयाला आले. त्या चळवळीपासून ते नामदेव ढसाळ तर त्यांनी जी प्रेरणा घेतली तर ती ब्लॅक पॅन्थरपासून घेतली. तर या ब्लॅक चळवळीचं पहिला उपोद्घात, पहिली सुरुवात, पहिलं मांडणी ही पण आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली दिसते. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, डॉक्टर रखमाबाई किंवा तानीबाई बिर्जे ह्या ज्या सर्व जणी आहेत या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सहकारी आहेत. आणि नारायण मेघाजी लोखंडे असतील, त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे पुरुष सहकारी असतील, हे सर्वांनी मिळून जे सत्यशोधक समाजाची स्थापना आणि सार्वजनिक सत्यधर्म लोकांपर्यंत पसरवणं आणि सत्यशोधक समाजाची स्थापना करणाऱ्या त्यांचे जे स्थापन केल्यानंतर जे सत्यशोधक जलसे चालायचे त्याचा प्रचार करणारे जे होते त्याच्यामधले एक जण होते ताराबाई शिंदेंचे वडील. आणि ते बुलढाण्याला असायचे. तर या ताराबाई शिंदेंनी सीमांदू बुवाच्या बरोबरीचा एक निबंध लिहिला. तो म्हणजे सीमांदू बुवांनी सेकंड सेक्स लिहिलं, पण ताराबाई शिंदेंनी सेकंड सेक्सच्याही पुढे जाऊन या संपूर्ण देशामध्ये कशा पद्धतीची ब्राह्मणवादी पितृसत्ता आहे की कुणीतरी पुरुष हा आपली बायको मेल्यावर सता म्हणून गेला आहे का असा प्रश्न
ताराबाई शिंदे या छोटेखानी निबंधात विचारतात. त्याच्यामुळे पहिली निबंधकार सुद्धा मुक्ता साळवे जशी लहान वयाची निबंधकार आहे शाळेतली महाराच्या दुःखाविषयी, पण पहिला स्त्रीवादी जागतिक पातळीवरचा असा निबंध 1882 आणणारी ताराबाई शिंदे आहे. तर असा हा आपला इतिहास जो आहे, हा इतिहास संपूर्णतः या देशामध्ये स्त्रियांच्या चळवळीचा जो 50 वर्ष झाले म्हणून आपण साजरे करतो आहोत 1975 नंतर स्वायत्त चळवळीचा, हा इतिहास तिथे सुरू होत नाही. या इतिहासाला आपण जर स्त्रियांच्या स्वायत्त चळवळीचं जर म्हटलं तर 150 वर्ष आधीचा म्हणजे हा जो 1975चा काळ आहे, हा काळ 150 वर्षानंतर आलेला आहे. त्याचा जो आधुनिक स्त्री चळवळीचा जर पाया कोणी घातला असेल तर तो बहुजन स्त्रियांनी घातलेला आहे. आणि या बहुजन स्त्रीवादाने संपूर्णतः स्त्रीवादाची भरणी केली आहे, त्याचा पाया पक्का केला आहे आणि त्याच्यावर इमारत पण त्यांनी रचलेली आहे. आज त्यांचा उल्लेख न करता, आज अगदी जसं मनुस्मृतीने केलं तशाच पद्धतीने शूद्र स्त्रियांनी दिलेल्या योगदानाचा कुठेही उल्लेख न करता फक्त एका ओळीमध्ये उल्लेख, एखाद्या ओवीमध्ये उल्लेख करणं वेगळं, पण त्यांच्या इतिहासाला डावलून टाकून त्यांना नामोल्लेखाने मारणं आणि ओबीसी स्त्रियांनी आत्ताच्या काळामध्ये जणू काही मोठं पाप केलंय असं म्हणत ओबीसी स्त्रियांचा कुठलाही अजेंडा जातीच्या संदर्भामध्ये, जाती निर्मूलनाच्या संदर्भातला अजेंडा पुरोगामी स्त्री चळवळींनी पण आणि पुरोगामी चळवळींनी पण बाजूला ठेवला. आणि ते स्पॉट्स असे असल्यामुळे आपल्या लक्षात असं येतं की ज्या सवर्ण म्हणजे ज्या स्त्री ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि सवर्ण असे जो सगळे गट आहेत या जातीमध्ये, या जातींनी जे अनन्वित अत्याचार केले आणि अनन्वित अत्याचार करण्यासाठी जे प्राधान्य देण्यात आलं, मग ते गोधरा असेल, नाहीतर राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या काळात झालेल्या दंगली असतील, या सगळ्या काळामध्ये जे घडलं ते घडण्यामध्ये जणू काही ओबीसी स्त्रिया पुढाकार घेत होत्या अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह पसरवण्यात आलं. ओबीसी पुरुषांनीच ही दंगल घडवली असं नॅरेटिव्ह पसरवण्यात आलं. खरं तर लक्षात घेण्यासारखं काळ असा आहे की 1990 मंडल आलाय आणि मंडलमुळे जागृत झालेले ओबीसी हे संपूर्णतः दलित चळवळीबरोबर जुळलेले आहेत. त्यांनी बहुजन चळवळ सुरू केलेली आहे. बहुजन चळवळीचा उदय या देशामध्ये सत्यशोधक चळवळीपासून झालेला आहे. तमिळनाडूत दिसतात आहे, तेलंगणात दिसतात आहे, केरळमध्ये दिसतात आहे. या सर्वांनी ज्या पद्धतीची एक बहुजन विचारधारा पुढे आणली, या सर्वांनी एक बहुजन विचारधारा समोर ठेवली आणि ती समाजवादी विचारधारेमध्ये जसं लोहियांचं म्हणणं होतं की पिछड्या पावे सौम्य साठ, तर हा जो पिछडा म्हणून ठेवला गेलेला वर्ग आहे, या हा पिछडा का ठेवला गेला तर हा उत्पादक वर्ग आहे आणि हा मनुस्मृतीने पण पिछडा मानला होता. आणि यांच्या कारागिरीला, यांच्या कष्टाला, यांच्या उत्पादनाला, यांनी देत असलेल्या महसूलाला, ज्याच्यामुळे सर्वात जास्त महसूल पूर्वीपासून ते आत्तापर्यंत, अगदी आत्ता केंद्राला सुद्धा सर्वात जास्त महसूल या कारागिरांमुळे, या कष्टकऱ्यांमुळे, या मजुरांमुळे मिळतात. आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त या 3743 जातींमधल्या 4-5 या प्रमुख जाती सोडल्या तर बाकी सर्व जाती, या मग कोणी धुणी धुणारे, इस्त्री करणारे धोबी असतील, कोणी कपडे शिवणारे शिंपी असतील, अशी सगळ्या वेगवेगळ्या जाती असतील, लोहार असतील, सुतार असतील, कुंभार असतील, ह्या जाती आहेत. शेतकऱ्यांमधल्या विविध जाती आहेत की ज्या मळे फुलवत असतील, जे भाजीपाला पिकवत असतील, जे धान्य पिकवत असतील, जे कापूस पिकवत असतील, कोणी पानं पिकवत असतील, अशा विविध जातींचा हा समुच्चय आहे. त्याच्यामुळे ओबीसी हा एकजिन्सी चेहरा नाही, हा बहुजिनसी चेहरा आहे. तसंच स्त्रियांची चळवळ ही एकजिनसी आणि एका विशिष्ट वर्णाची आणि वर्गाची नाही, तर हा बहुजिनसी आहे. ही एका कुठल्या तरी कोणाच्या तरी मालकीची नाही. त्याच्यामुळे स्त्री ही संपूर्ण एकसंध स्त्री म्हणून बघणं आणि तिच्यावर जातीची, ती दलित जातीची आहे म्हणून होणारे हिंसाचार, तिच्यावर आदिवासी आहे म्हणून होणारे हिंसाचार, ती ओबीसी आहे म्हणून होणारे हिंसाचार, ती भटक्या विमुक्तांची आहे म्हणून होणारे हिंसाचार, हे वेगवेगळ्या जातीच्या धर्माचे पदर घेऊन आहेत. म्हणजे ती मुस्लिम आहे म्हणून बिल्किस बानोवर मला तिच्यावर बलात्कार करण्याचा अधिकार मिळतो असं ठणकावून सांगणारे बलात्कारी पुरुष आपल्या अवतीभोवती आहेत. ब्रजभूषण सिंग सारखा माणूस पूर्णपणे सुटलेला असतो आणि त्यावेळेला
ओबीसी जातीमधल्या गीता फोगट आणि बबिता फोगट तिथे लढत असतात. तर ही जी वास्तवता आहे, ही वास्तवता आपण लक्षात घेतली पाहिजे की पण ज्या वेळेला एखाद्या ब्राह्मण स्त्रीवर जेव्हा सती प्रथा लादली गेली, तिला जाळून टाकण्यात येत होतं, तिचं केशवपन होत होतं, तेव्हा जो बहुजन समाज पूर्णपणे तिच्या पाठीशी उभा राहिला, तिला बाहेर काढलं, बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं, तिला शिक्षणाची दारं पण त्यांनी उघडी केली, तरी सुद्धा या बहुजन समाजाला संपूर्णतः नामशेष करणं आणि त्यांचा नामोल्लेखही न करणं आणि इतिहासाचा कालक्रम उलटून टाकणं असं जे सवर्ण आणि उच्चवर्णीय स्त्रीवादी स्त्रिया करतात आहेत, त्या स्वतःला जहाद म्हणतात, कोणी उदारमतवादी म्हणतात, कोणी समाजवादी स्त्रीवादामध्ये स्वतःला घालतात. त्याचं जे संपूर्णतः हे जे सामाजिक अंग आहे, जे इथली जी जाती वर्चस्वाची उतरंड आहे, या उतरंडीला आव्हान करणाऱ्या ज्या स्त्रिया राहिल्या आहेत आणि त्यांनी या देशाला दैदिप्यमान इतिहास दिलेला आहे, त्या इतिहासाचा आत्ता उल्लेख करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, या संपूर्ण बहुजन स्त्रियांचं ऐतिहासिक योगदान, वैचारिक योगदान, त्यांनी केलेल्या विविध क्षेत्रांमधील योगदान असा इतिहास आणणार आहे. आत्ता वर्तमानामध्ये त्या ज्या पद्धतीने मंडल आयोगाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आणि महात्मा फुले, ज्योतिबा सावित्रीबाई फुले यांचं क्रांतिकार्य पुढे आपल्या खांद्यावर घेऊन त्याचा विचार पसरवणाऱ्या, एवढंच नव्हे तर शेतकरी आत्महत्या होतात आहे त्या सगळ्या शेतकरी एकल बायकांचे संघटन बांधणाऱ्या, पण त्याचं क्रेडिट घेऊन त्याचं नेटवर्क बांधून फक्त स्वतः उच्चवर्णीय स्त्रियांनी शेतकरी स्त्रियांना सुद्धा याची जाणीव होऊ दिली नाही की तुम्हाला ओबीसी म्हणून तुम्हाला काय अधिकार आहे. त्यांना शेतकरी म्हणूनचे फक्त अधिकार काय होते आणि आत्महत्या झाल्यावर अनुदान मिळतं हे माहिती आहे, पण ओबीसी आहेत. मी सर्व शेतकरी आत्महत्यांचा जो अभ्यास केला, विदर्भात जाऊन केला, मराठवाड्यात जाऊन केला आणि मी तेलंगणामध्ये होते, हैदराबादमध्ये PhD करत असताना, तेव्हा पण मी बघितलं की इतके जे शेतकरी आत्महत्या करतात हे जवळपास ओबीसी समाजातले आहेत. मग या ओबीसी समाजाला ज्या ज्या गोष्टी मिळू शकतात त्या गोष्टी, त्या योजना, ते आरक्षण, तुम्हाला काय काय करता येईल, या गोष्टी का पोचवल्या गेल्या नाहीत? कारण शेतकरी संघटनेचं नेतृत्व सुद्धा हे उच्चवर्णीयांच्या आणि उच्च जातीयांच्या हातात होतं. बहुजन स्त्रीवाद लिंगभावाची, पितृसत्तेची समीक्षा करत असताना ती जातीच्या अंगाने करतात. दलित स्त्रीवाद पण करतं, पण दलित स्त्रीवाद आता स्वतःला फक्त आंबेडकरी स्त्रीवाद म्हणून अधोरेखित करायला लागलेले आहे. त्यांनी फुले आंबेडकर वादामध्ये फुलेंपासून, शाहूंपासून फारकत घेऊन स्वतःला आंबेडकरी स्त्रिया अशा पद्धतीने म्हणायला सुरुवात करायला लागले आहेत. त्याच्यामुळे फुले, शाहू आणि पूर्वीचा बुद्ध, चारवाक, कबीर अशा पद्धतीची जी पूर्ण लोकायत परंपरा होती किंवा सिंधू संस्कृतीपासून येणाऱ्या गणराज्याची निवृत्तीची परंपरा होती, बळीची परंपरा होती, या पूर्ण परंपरेला ते नाकारतायत आणि फक्त बुद्ध धम्माची परंपरा, नवयानाची परंपरा त्यांनी मानायला सुरुवात केली आहे. आणि तिथे एक पूर्ण विघटन व्हायला लागलेलं आहे. तिथे पुन्हा एकदा पोलरायझेशन व्हायला लागलेलं आहे. या ध्रुवीकरणाच्या विरोधामध्ये सुद्धा आपल्याला बोलावं लागणार आहे, खूपदा एकत्र यावं लागणार आहे. पण बहुजन स्त्रीवादाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण आजच्या नवरात्राच्या निमित्ताने 3 गोष्टींचा मुख्यतः विचार केला पाहिजे. इतिहासाचा विचार, मानववंशशास्त्रामध्ये सुद्धा बहुजन स्त्रियांचं असलेल्या योगदानाचा विचार, पूर्णतः वेगवेगळ्या काळामध्ये बहुजन स्त्रियांनी, त्या लढवय्या स्त्रिया होत्या, त्या राजमाता जिजाऊ होती, ती अहिल्याबाई होळकर होती, ती राणी दुर्गावती होती, ती राणी कमलापती होती, ती राणी गुडियालू होती, त्या सिद्धू कान्ह होती. अशा पद्धतीने जर ओबीसी स्त्रियांचा इतिहास, अगदी राणी अबक्का होती, कित्तूर राणी चेलम्मा होती, ती मलम्मा होती, अशा पद्धतीच्या स्त्रियांपासून ते अगदी पंडिता रमाबाईंना सुद्धा मी बहुजन स्त्रियांमध्ये घेते. कारण पंडिता रमाबाईंनी हायकास्ट हिंदू वुमन लिहून पूर्ण ब्राह्मणवादी पितृसत्तेवर हमला पण केला. त्या काळामध्ये पंडिता रमाबाई ह्या वेगळ्या आहेत हे त्यांनी निक्षून सांगण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या ग्रंथातून केलं, आपल्या लिखाणातून केलं, सावित्रीबाईंनी केलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला डॉक्टर रखमाबाई दिसतात, आपल्याला तानीबाई बिर्जे दिसतात. तर या सगळ्या बहुजन समाजातल्या स्त्रिया आहेत. या 9 नायिकांचा मी जो उल्लेख केलेला आहे, अशा या 9 स्त्रियांचा आपण उल्लेख करतो आहे.
आणि या 9 स्त्रियांचा जागर नवरात्रीच्या निमित्ताने आपण केला पाहिजे. बहुजन स्त्रीवादामध्ये खूप वेगळी आणि सैद्धांतिक मांडणी मला करायची आहे की ही बहुप्रवाही अन्वेषण पद्धती आहे. ही कुठली तरी एकसाची पद्धत नाही आहे आणि त्याच्यामुळे ती सर्वसमावेशीकरणामध्ये असं मानत नाही की आम्ही तुम्हाला समाविष्ट करतो, पण ती असं मानते की हे सगळे प्रवाह आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांचं वैविध्य कायम ठेवत त्यांचे अर्थार्जनाचे जे सगळे दोर आहेत ते फक्त दोर आणि त्यांच्या ज्ञानशाखा आणि त्यांनी मिळवलेलं संपूर्ण ज्ञानार्जन जे आहे ते फक्त पाठ्यपुस्तकाचं ज्ञानार्जन नाही, तर त्यांच्याजवळ वेगवेगळ्या कारागिरीचं, वेगवेगळ्या शेती कौशल्याचं, तंत्रज्ञानाचं असं मोठं ज्ञानाचं भंडार आहे. त्यांच्याजवळ शहाणीव आहे. हा जो ज्ञानकोश आहे, या ज्ञानकोशाचं जसं शेतीचा शोध स्त्रियांनी लावला तसंच पुढे शेतीच्या संदर्भामध्ये असणाऱ्या अनेक रासायनिक प्रक्रियांचे शोध पण स्त्रियांनी लावले, असं जे मी सुरुवातीला सांगितलं. तसंच या स्त्रियांच्या विविध ज्या योगदानाचा विचार ज्या वादामध्ये केला जातो तो बहुजन स्त्रीवाद आणि जातीच्या अनुषंगाने होणारे जेवढे अत्याचार आहेत त्या अत्याचारांकडे लक्ष वेधून जातीच्या आधारावर स्त्रियांना वेगळं बघितलं जातं, धर्माच्या आधारावर स्त्रियांना वेगळं बघितलं जातं, पंथाच्या आधारावर वेगळं बघितलं जातं आणि इज्जतीचा प्रश्न या संपूर्ण समाजासाठी तो केला जातो की धडा शिकवायचा असेल तर या स्त्रियांना मारलं पाहिजे. आणि त्यावेळेला खालच्या जातींवर केलेले अत्याचार आजही दलित स्त्रिया खूप पुढे जाऊन जागृत झालेल्या आहेत. त्या SC/ST ॲट्रॉसिटी ॲक्ट पण करू शकतात, म्हणून त्यांचा आज आकडा तरी दिसतोय. पण OBC स्त्रियांवर झालेले अत्याचार, आत्महत्या झालेल्या घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांवर होणारे कौटुंबिक हिंसाचार, त्यांना घराबाहेर काढलं जातं त्यावेळेला त्यांना घरामध्ये न मिळणारी मालकी, त्यांचे कोर्ट कज्जे आणि त्यांनी मुलांना तशाही काळामध्ये सांभाळणं, शेती सांभाळणं, शेतमजुरी करणं, अशी जी फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी म्हणजे दारिद्र्यकरणाचं जे स्त्रीकरण झालं आहे, संपूर्ण दारिद्र्याचं स्त्रीकरण झालेलं आहे, याच्यामध्ये सर्वात जास्त समाज भरडला जातो आहे OBC समाज. आणि या OBC स्त्रिया असंघटित वर्गात आहेत, त्या अंगणवाडीत आहेत, त्या वेगवेगळ्या ठिकाणी कर्मचारी आहेत, पण त्या संघटित नाही आहेत, त्या रोजगार हमीवर काम करतात आहेत, त्या दाया आहेत, त्या वेगवेगळ्या ठिकाणी भटक्या विमुक्त स्त्री आपल्या विमानतळावर वगैरे त्या सेवेत दिसतात. तर अशा संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या या स्त्रियांच्या संदर्भात आपल्याला विचार करायचा आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या उत्थानाचा, त्यांच्या पुनरुत्थानाचा विचार करायचा असेल तर तो जो स्त्रीवाद आहे तो बहुजन स्त्रीवाद आहे. मला या निमित्ताने तुम्ही बोलवलं म्हणून मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देते आणि इथे थांबते.